आता जिममुळे काही चांगल्या सवयी लागल्या, त्यातीलच एक सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे आणि उठल्या उठल्या लगेच केळं खाणे. मग जिमला जायचं असो किंवा नसो. आता जेव्हा मी भरतीची तयारी करत होतो तेव्हाच आपलं हे साहित्य वर्कआउट साठी लागणार, तेव्हा एवढा नाद होता की 3-4 जणांमध्ये 10,000 रुपये करून आपण किट आणली होती. बाकीचे सामान तर गायब झाले. आता इथं एवढं शिल्लक आहे. त्यावेळी या वेटचे 1 ते 2 रॅप मारायचो, तिथं आज 12 ते 13 रॅप सहजपणे निघाले. इथं येऊन आपल्याला आपले वर्कआउटचे जुने दिवस आठवले. चला असू द्या म्हणलं, आता गावाकडे आल्यावर कधी मध्ये वर्कआउटला येता येते. जाऊन आपल्याला दुकान पण उघडायचंय, त्यामुळे लवकर निघालो. मालमला आलोच की लगेच गेलो गजूभाऊकडे. देवाच्या फोटोला हार लागतात म्हणून हार घेतले आणि डायरेक्ट दुकान लावून पूजा करून घेतली. पूजा झाली की लगेच आला दीपक संग मग चहा घेतला. चहा घेणं झालं की मग काढली शॉर्ट लिस्ट, मला नाव म्हणलं जाऊन. त्यासाठी काढली मग गाडी आणि निघालो. तेवढ्यातच आला भैयाचा फोन आला म्हणून गेलो डायरेक्ट शेताकडे गेल्यावर कळालं की आपल्याला हळद शिजण्यासाठी जाळण गोळा करायचं होतं. त्यासाठी गेल्या सुरू केलं मग ट्रॅक्टर मध्ये टाकायला. एक ट्रॉली भरून घेतली, पूर्ण भरली की लगेच केली मग खाली आणि निघालो मग नांदेडला जायला. तर आता उशीर खूप झालता. तिथून मग डायरेक्ट गेलो नांदेडला गेल्या पहिली खरेदी केली कॉस्मेटिकची आणि लगेच घेतला गाडीत माल टाकून डायरेक्ट गेला मग आपल्या भाचीला भेटायला. जेव्हा नांदेडला जातो तेव्हा तिला भेटून येतो. थोडीशी खरेदी राहिली होती म्हणून आपल्या भाचीला केलं बाय आणि तिथून गेलो डायरेक्ट खरेदी करायला. राहिलेली खरेदी करून घेतली आणि मग निघालो डायरेक्ट गावाकडे. असेच ब्लॉग बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा.